जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 201, वार आहे सोमवार व तारीख आहे 20 जुलै 2026. ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात आपण सध्या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत. नेहमीप्रमाणे आजच्या वाचनाची सुरुवात देखील आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून करणार आहोत. चला तर मग समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपण गुरुवंदना अर्पण करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया. या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे. या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने
अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील ब्रह्मपावन या दुसऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ 20 या अंकानंतर प्रगट ते जाणावे असार या शब्दांनी 21वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार. गुरुमुखे हा विचार उमजो लागे. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पाहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. गुप्त तेची प्रगट व्हावे, असाध्य तेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश. वेदवीरांची आणि शेष जेथे शिनले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते. तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे. अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव. जितुके गाव तितुके देव जना कारणी. ऐसा देवाचा निश्चयो झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आता आपणची आपला शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार. तत्वे तत्व जाडिता सार, आत्माच पुरे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ 21 या अंकाने प्रगट दृश्य आहे ते असार आहे या शब्दांनी आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. प्रगट दृश्य आहे ते असार आहे व गुप्त अव्यक्त हे सार आहे, हे ध्यानात ठेवावे. गुरुमुखाने ऐकल्यास या विचाराची उमज पडू लागेल. विवेकाच्या बळावर जे गुह्य ब्रह्म उमजत नाही ते उमजून घ्यावे, जे दिसत नाही ते पाहावे व जे कळत नाही ते समजून घ्यावे. गुप्त आहे तेच प्रगट करावे, जे असाध्य ते साध्य करून घ्यावे. व कानडे म्हणजे दुर्बोध असेल, जाणण्यास कठीण वाटते, त्याचा हळूहळू यथाशक्ती अभ्यास करावा.
ज्याचा शोध करताना वेद, ब्रह्मदेव व शेष हे अगदी थकून गेले, ते परब्रह्म विशेषे करून साधावे. तर ते कोणत्या मार्गाने साध्य करून घ्यावे तेच आता ओघाने सांगतो. अध्यात्म श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. पृथ्वी, आप, तेज, वायू यांपैकी यांसारखे ते नव्हे. रंगाने ते स्पष्ट करण्यासारखे नाही, कारण ते अव्यक्त आहे. पृथ्वीव्याधी तत्वे व्यक्त आहेत व ते अव्यक्त आहे. ते परब्रह्म म्हणावे. ते गुरुमुखाने अध्यात्म श्रवणाने साध्य करावे. बाकीचा सारा लोकांचा स्वभाव. लोकांना जितके गाव तितके देव आहेत. सामान्य लोकांच्या नादी लागाल तर जितके गाव तितके देव आहेत. ते सोडून हा निर्गुण शाश्वत अव्यक्त देव साधावा. याप्रमाणे देवाचा निश्चय होऊन देव निर्गुण आहे हे अनुभवाला आले. आता आपण भक्त कोण याचा स्वतःच शोध करावा. आपण आपला शोध करावा. माझे शरीर असे म्हणतो, अर्थात तो म्हणणारा देहाहून निराळाच आहे हे निश्चित. त्याचप्रमाणे माझे मन म्हणतो म्हणून तो मनही नाही. देहाचा विचार पाहिला असता देह म्हणजे सगळा तत्वांचा पसारा आहे. देह हा तत्वांचे गाठोडे आहे असे दिसून येईल. त्या एकूण एक तत्वांचा एका ब्रह्मांडाच्या तत्वात दुसऱ्या तत्वाचा लय केला असता पिंडांतली तत्वे ब्रह्मांडाच्या तत्वांशी मिळविली तर सकल तत्वांहून भिन्न असा बाकी शिल्लक असा सारभूत आत्माच राहतो. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजनो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही सर्वजण आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.